नमस्कार मंडळी, मी मनोज गावकर. गावकरांचे कार्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतोय. मागच्या व्हिडिओत तुम्ही बघाल आम्ही किती मजा केलो, पण आता तुमका दाखवतोय मालवणातलो लिलाव आणि सुकोळवाडीतला स्फटिक वायव्य शिवलिंग. चला तर मग लिलाव तुम्ही मासे बघू शकता कसं असतात ते. पापलेटा लागली सुरमय, बांगडे कसे? 200 रुपये 207 रुपयात 7 बांगडे. बांगडो सध्या लय महाग आहे. हो घ्या तर मासे लय महाग दिसतात त्यांच्याकडे. तर बघू शकता माशांचं किती पापलेटा लावलेले. माकडा कशी? माकडा कशी? 350 रुपये माकडा. हे तुम्ही बघा सुरमई केवढी येते बघा. दोन काय साईज आहे बघा सुरमईची, एक नंबर साईज आहे. कशी किलो सुट्टा जास्त 15 असते. बघूया काय पैसे किती बोललो मी? 1000 माणूस काय कोणा बोलताय भाऊ तरी काय मस्तक फिरवताय. सुशिक्षित माणूस तुम्ही ना, अडाणी पण नाही. अगं पण तू बोललीस ते ऐकलं नाही मी. नाही ऐकला. मग? आता कान साफ करताना काल आला होता, आज इथे नाही आला. आल्यावर पाठवून दे माझ्याकडे. 250 रुपये किलो. 6 वाले का 7 वाले? 250 रुपये किलो बांगडे. 250 रुपये किलो बांगडे. 2 किलो का? 1200 रुपये मारले. ह्या आता बघा ते 2 किलो? 1000 रुपये किलो. 23 रुपये माझे गेले. ओरडतं. औषध सरगे कसे घे? सगळा औषध सरगे कसे ते? 500 जोडी. 705. एक लावतले ताजे देते. पाणी टाकला काय लाल जातो. सफेद जाते. सगळे ताजे एक लावून देते. 500 रुपये किलो. हो कसे हो? हे 500 किलो 400 किलो. एक किलो आधी 1 किलो वजन घेतलंय तुका. वजन हा 1 किलोचा वर आहे. 400 रुपये एवढी 500 किलो 500 रुपये 1 किलो. 500 रुपये किलो. वजन करून द्या. वजन 200 वाटतं. आमचे बांगडे कसे घे? बांगडे कसे? 206. आता अरे मासा खाणार ना? 4. सारखे देणार नाही. मम्मीने सांगितले मला ऑलरेडी आणायला. हे 208 बसतात बांगडे. 208 पैसे तारीख 26 ला आहे लहान. ना? सौंदाळे औषध सौंदाळे कसे? सौंदाळे 200 रुपये. सौंदाळे 200 रुपये. हे वाटत 200 रुपये. आज मासे मरणाचे महाग. काय बोला काय फायदा नाही माशांमध्ये. काय विषय झालो मुंबईकर उतरल्यामुळे मासे पण याने लय महाग केल्याने. कसं वाटो? 250. हे बरे होत. 250 बरे होत.
सातच सात छोटे बैल जास्त येते करून द्यावी. 250 रुपये किलो 250 रुपये किलो काय बघलो कंटाळलो सगळ्याकडे 250 रुपये किलो रेट ठेवल्याने त्यांनी त्यामुळे काय बोलांना काय फायदा नाही हा. तर तुम्ही सुरमई पण बघू शकता केवढी मोठे मोठे आहेत ते मासेलाही महागत आज काय मासे घेऊन काय अर्थ नाही मोरे पण बघा कशी सुकलेली आहे. तर आता काय मारांदे कंटाळलो आम्ही आता जातो घराक बघूया आता तुमका एक नजारा दाखवतोय. तर आम्ही आता पोहोचलो कट्ट्यावर तर दोन पॅटिसा घेतला आणि खाऊ चालू गेलो. आता मंचुरियन खाऊची इच्छा तर बघूया आता काय करतात ते. 1 प्लेट मरणाची गर्दी झालेली असा मंचुरियनसाठी तर आता आम्ही 2 प्लेट मंचुरियन सांडलेली आहे त्याची मंचुरियन घेतो. आमचे 2 प्लेट मंचुरियन आमच्या आधी जाऊ मारणाची गर्दी आहे काढतात तेवढा सप्ताह. होय होय तर पॅन्ट्री सॉस आणलो अक्षयच्या पॅन्ट्री सॉस आणलो असं काही घालता माका लगेच रेकॉर्डिंग करून सुरुवात केली. अक्षयचा सॉस पडलेलो तर आता खातो मंचुरियन भजी. आम्ही ठीक 8 वाजता हे पोहोचलो पण नेहमी 8 वाजता तर बंद होता कारण सोमवार असल्यामुळे त्यांनी फक्त चालू ठेवल्याने कारण लोकांची गर्दी जास्त होती. तर तुमका यायचा असात तर मालवणसून येताना लेफ्ट साईडला आणि कणकवलीसून येताना राईट साईडला. आम्ही थंय पोहोचलो गर्दी भरपूर होती कारण माणसं येत जात भरपूर होती त्यामुळे गेलो आतमध्ये गेलो तर सगळी आजूबाजू होती भारी वाटला. थैली जी सजावट होती ना म्हणजे मन प्रसन्न झाला थै गेल्यावर सगळेजण माणसं बसलेली. मालवणातला स्फटिक वायव्य शिवलिंग ह्या दुर्मिळ आणि पवित्र मानला जाणारा शिवलिंग असा. स्फटिक पासून बनवलेलं शिवलिंग अत्यंत शुद्ध आणि सात्विक मानला जाता. हिंदू श्रद्धेनुसार स्फटिक शिवलिंग पूजेमुळे मन शांत होता सकारात्मक ऊर्जा मिळतात आणि आध्यात्मिक शक्ती वाढतात. वायव्य हा उत्तर पश्चिम दिशेचा संकेत असा. वास्तू आणि आध्यात्मिक माहितीनुसार या दिशेची वायू आणि संरक्षण शक्ती जोडली जातात त्यामुळे वायव्य दिशेक असलेला शिवलिंग विशेष महत्वाचा मानला जाता. हरिभक्त शांत वातावरणात दर्शन घेऊन प्रार्थना करतात. कोकणातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत अशा ठिकाणांचा खास स्थान असा. कोकणची पवित्र भूमी निसर्ग सौंदर्य आणि अध्यात्म यांचा सुंदर संघ आणि ह्यात मालवण नगरीत एक दुर्मिळ श्रद्धेचा ठिकाण स्फटिक वायव्य शिवलिंग. आता तुम्ही बघतास मूर्तीची रचना पूर्णपणे पाण्यात दिसता. ही तुमका रात्रीचा अनुभव मिळत त्यासाठी तुम्ही रात्री नक्की यावा रात्री तो अनुभव घ्यावा. मूर्ती तुमका दिसता जशी वरती दिसता तशीच पाण्यात पण दिसता एकदम क्लिअर भारी वाटतं. एवढा प्रतिबिंब पाण्यात दिसत असत. ह्या शिवलिंगाच्या मागे विराजमान असलेलो नागराज भगवान शिवाच्या दिव्य शक्तीचा आणि संरक्षणाचा प्रतीक असा. जणू आपल्या भक्तांवर कायम कृपा आणि संरक्षण ठेवून असा. आणि त्याच परिसरात महाकाली देवीचं पवित्र स्थान शक्ती धैर्य आणि संकटापासून रक्षा करणारी देवी भक्तांच्या श्रद्धेला बळ देताना दिसतात. आणि आता या समोर दिसता तुमका ता असा प्रकृती चिन्ह. या पवित्र परिसरात पाऊल टाकतात एक वेगळीच शांतता मनात स्पर्श करून जातात. आजूबाजूचा निसर्ग मंद वारा आणि मंदिरातील घंटानाद सगळाच वातावरण भक्तिमय करून टाकतात. मनातील धावपळ चिंता इथेच येऊन विसरून जातात.
मन आपोआप महादेवाच्या चरणी स्थिर होतं. या पवित्र स्थळी उभ्या राहिल्यावर श्रद्धा, शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा यांचा सुंदर अनुभव होतो. हर हर महादेव. तर अशा प्रकारे येवा येवा कोकण आपलं असा ह्या भागांचा आज शेवट होता. चला तर मग भेटूया.